खरं तर खूप दिवसापासून स्ट्रॉबेरीचं पीक कसं आहे ते बघण्यासाठी आम्ही जाणार होतो, पण जायला वेळच मिळत नव्हता. पण आमच्या आज पिल्लूमुळं तिकडे जाण्याची वेळ आली. आज आपला मित्र नवनाथ याला सोबत घेतलेला आहे व्हिडिओ काढण्यासाठी, पण तो पाठीमागे दडतो आहे. त्याच्या मागचं एक कारण वेगळंच आहे. तर खरं तर स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याचं धाडस जे कोण करणार नाही, पण तुम्ही चालू छान आहे का इकडे बघून? खरं बघू खबर अजून एकदा. अरे वा वा वा, छान आहे का? अरे वा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरी या पिकाची शेती पाहण्यासाठी आज आपण निघालेलो आहोत. स्ट्रॉबेरी म्हटलं की सातारा, कास पठार किंवा महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरी मिळते आणि याच ठिकाणी त्या फळाचं पीक घेतलं जातं आणि आपल्याला पण सगळ्यांना त्याच ठिकाणाहून स्ट्रॉबेरी येत असते. स्ट्रॉबेरी खाण्याचं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, पण ती आपल्या भागामध्ये अवेलेबल नसल्यामुळे आपण ते खाऊ शकत नाही. तर आपण जेव्हा कधी महाबळेश्वर वगैरे या ठिकाणी जातो त्याच ठिकाणी आपल्याला स्ट्रॉबेरी खायला मिळते. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसेल, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील एका बचेरी या छोट्याशा गावामध्ये चक्क घेतली जाते स्ट्रॉबेरीची शेती. या गावामध्ये खरं तर पिण्याचं पाणी सुद्धा नसतंय. पहिल्यापासूनच दुष्काळी गाव असणारं या गावामध्ये घेतली जाते स्ट्रॉबेरीची शेती. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, पण हे खरं आहे. आज आपण त्याच ठिकाणी जाऊन स्ट्रॉबेरीची शेती कशा पद्धतीने घेतली जाते हे आपण पाहणार आहोत. बचेरी गावातील पिसे कुटुंबीय स्ट्रॉबेरीची शेती बऱ्याच दिवसापासून करते आहे आणि त्यातून ते लाखो रुपयांचा नफा घेत आहेत. तर आज आपण स्ट्रॉबेरी कशा पद्धतीने घेतली जाते आणि स्ट्रॉबेरीचं शेती कशी त्यांनी केली आहे हेच आपण पाहण्यासाठी निघालेलो आहोत. चला तर मग पाहूया. तर आमच्या पिल्लूला सकाळ सकाळी कार्टून बघत असताना स्ट्रॉबेरीचं एक व्हिडिओ आलं. त्याच्यानंतर तिला स्ट्रॉबेरी खायची इच्छा झाली. मग म्हटलं चला आज आपण स्ट्रॉबेरी आणण्यासाठी जाऊया. आपला मित्र नवनाथ याला सोबत घेतलेला आहे व्हिडिओ काढण्यासाठी, पण तो पाठीमागे दडतो आहे. त्याच्या मागचं एक कारण वेगळंच आहे. तर चला. दर या साईडने घे जरा. चालू पूर्ण दाखव यास. एक मिनिट बोला गे प्रो. बचेरी गावचा भाग म्हणजे अतिशय डोंगराळ, खडकाळ. या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त सगळीकडे कुसळच बघायला मिळतात. लोक बचेरी सारख्या गावामध्ये मुलगी देण्याचं धाडस सुद्धा करत नाहीत. या गावची लोकसंख्या साधारणतः 2,500च्या आसपास आहे, पण येथील लोक सगळे कष्टाळू, मायाळू आणि एकमेकांच्या विचाराने या गावामध्ये राहत आहेत. या गावामध्ये दुधाचं उत्पन्न सुद्धा भरपूर प्रमाणात घेतलं जातं. खरं तर खूप दिवसापासून स्ट्रॉबेरीचं पीक कसं आहे ते बघण्यासाठी आम्ही जाणार होतो, पण जायला वेळच मिळत नव्हता. पण आमच्या आज पिल्लूमुळं तिकडे जाण्याची वेळ आली. आज आम्ही स्ट्रॉबेरी पण खरेदी करणार आहे आणि त्याची माहिती पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर बचेरी गावातून पूर्वेकडल्या साईडला पिसे यांची वस्ती आहे. खरं तर ते पहिल्यापासून माळव वगैरे ह्या गोष्टी जास्त करतात आणि आधुनिक पद्धतीने ते शेती करत असतात. खरं तर स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याचं धाडस जे कोण करणार नाही, पण पिसे कुटुंबियांनी खरंच त्यांना मानलं पाहिजे की त्यांनी अशा भागामध्ये जिथं एकच पीक पावसाळ्यातील निघतं त्याच्यानंतर दुसऱ्या पिकाची आशा पण आपण ठेवत नाही, या ठिकाणी त्यांनी स्ट्रॉबेरी घेण्याचं धाडस केलं आणि खूप दिवसापासून ते करत आहेत आणि त्यातून चांगल्या पद्धतीचे उत्पन्न ते घेत आहेत. त्याची माहिती पण आपण पूर्णपणे त्यांच्याकडून घेणार आहोत. बघा, आपण 2च मिनिटात त्यांच्या घरी पोहोचलो सुद्धा.
चला तर मग जाऊया त्यांच्या रानामध्ये. गावाच्या पूर्वेकडल्या साईडला असणारी पिसे वस्ती अगदी गावापासून एक 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आपण लगेचच त्या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि इथे असणारे यश पिसे यांना आपण सोबत घेतलेलं आहे, कारण ते आधुनिक पद्धतीची शेती करतात. शेती तर सगळेच लोक करतात, पण वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळा विचार करून केलेली शेती नाव मिळवून देते आणि नफा सुद्धा देते. या ठिकाणी बंगल्याचं काम त्यांचं सुरू आहे आणि याच्या पुढच्याच बाजूला हे पाहू शकताय तुम्ही, ही स्ट्रॉबेरीची शेती आहे. अतिशय छान असं प्लॉट त्यांनी घेतलेला आहे. हे आहेत यश पिसे. हे आधुनिक पद्धतीने यांनी शेती केली आहे. ज्या ठिकाणी लोक डाळिंब किंवा मक्याचं पीक घेण्यासाठी सुद्धा लोक हे करतात, म्हणजे धाडस दाखवत नाहीत, त्या ठिकाणी यश पिसे या तरुणाने आधुनिक पद्धतीची शेती म्हणून स्ट्रॉबेरीज पीक घेतले आहे. तुम्ही पाहू शकता, हे खूपच छान यांचा प्लॉट आहे. आता गावाकडे सुद्धा स्ट्रॉबेरी उपलब्ध झाले आहे. तुम्ही फ्रेश आणि प्लॉट मधील डायरेक्ट स्ट्रॉबेरी खायची असेल तर तुम्ही बचेरी या गावामध्ये येऊ शकताय. अतिशय छोटं गाव आहे, माळशिरस तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळ असणारं गाव. या ठिकाणी पाण्याची खूप मोठी टंचाई असते. इथं पिण्याच्या पाण्याची अडचण असते, पण शेतीची तर खूपच लांबची गोष्ट आहे. लोक बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची शेती करत असतात, पण ही आधुनिक पद्धतीची आणि वेगळीच, कुणाच्या डोक्यात येणार नाही अशी स्ट्रॉबेरी शेती यशने केली आहे. खरं तर या तरुणाला मानलं पाहिजे, कारण हे स्ट्रॉबेरी शेती करण्याचं धाडस त्यांनी अशा एका खेडेगावामध्ये केलं आहे. खरं तर आपल्याला यायला थोडासा वेळ झाला, कारण या प्लॉट मधील जे स्ट्रॉबेरी आहे ते त्यांनी सकाळी लवकर तोडलेले आहे. त्यामुळे आता जास्त स्ट्रॉबेरी दिसत नाही. आता हे पिकल्यानंतर उद्या किंवा परवा दिवशी ते पुन्हा तोडतील. हे पाहू शकताय, त्यांनी ते अशा पद्धतीने पॅकिंग करतात आणि त्याची विक्री ते पिलीव या गावामध्ये करत असतात. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या खाली त्यांचा मोबाईल नंबर देण्यात येईल. तुम्ही याची मागणी करू शकताय, किंवा तुम्ही पिलीवला वगैरे आला किंवा बचेरी या ठिकाणी आला तर यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्या घरी येऊ शकताय, किंवा हे तुम्हाला गावामध्ये पोच करतात. खरं तर खूप दिवसापासून यायचं म्हणत होतो, पण आमच्या पिल्लूनं सकाळी कार्टून बघितलं होतं आणि कार्टून मध्ये तिला स्ट्रॉबेरी दिसली होती आणि ती बोलली की पप्पा मला स्ट्रॉबेरी खायचे. मग लक्षात आलं की आपल्याला आज जावं लागतंय. पिल्लूच्या मुळे आम्ही आज इथं आलो आहोत स्ट्रॉबेरी घेण्यासाठी. आज बघा ती किती खुश आहे. स्ट्रॉबेरीच्या बागेत चक्क तिला घेऊन आलोय. बघा ती स्वतः ह्या बागेतून तोडून घेत आहे स्ट्रॉबेरी आणि लयच खुश दिसते आज, कारण ती स्ट्रॉबेरी मागत तिला चक्क आपण स्ट्रॉबेरीच्या प्लॉट मध्येच घेऊन आलो आहोत. पिल्लू खुश आहे ना आता? इकडे बघून खुश आहे ना? हा, खा बर खा. स्ट्रॉबेरी कशी लागते सांग? छान आहे का? इकडे बघून खरं बघू, खा बरं अजून एकदा. अरे वा वा वा, छान आहे का? अरे वा. स्ट्रॉबेरी शेतीबद्दलची संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये याच चॅनलवरती मिळणार आहे. तरी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.